सर्वांना जय शिवराय. मित्रांनो, मागच्या 2 दिवसापूर्वी मालेगाव भागामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी घटना घडली की जी मन हेलकावून टाकणारी होती. मित्रांनो, अगदी चिमुरड्या मुलीवर एका नराधमाने अनन्वय अत्याचार केला आणि तिला क्रूरपणे जीव मारला. ह्या अगोदरही अशी घटना घडलेली आहेत. कोपर्डीसारखी असेल किंवा इतर काही राज्यामध्ये अशी घटना. परंतु कालची घटना ही त्याच प्रकारची आणि अत्यंत क्रूर होती. ही घटना पाहिल्यानंतर अगदी पेटून उठलं होतं आणि असं अनेकांचंही पेटलं असेल मित्रांनो. आजही त्या भागामध्ये संचारबंदीसारखा कायदा किंवा तिथं लोक जमा होत आहेत आणि लोकांच्या मनाच्या क्रूर भावना आहेत. मित्रांनो, नराधमानी असं कृत्य करताना एक वेळेस तरी विचार करायला पाहिजे होता आपल्या मनामध्ये. मी म्हणेल की अशी गोष्ट करताना भीती नाही का वाटली हो त्या माणसाला, किंवा त्याला कायद्याची भीती नसेल? होय मित्रांनो, कायद्याची भीती ही लक्षात येत नाहीये लोकांच्या, किंवा राहिली नाहीये की मी असं घटना केल्यानंतर माझ्यासोबत काय होईल, हे त्या नराधमांना काही वाटतच नाहीये. म्हणून सरकारने कायद्यामध्ये थोडासा बदल करावा. एनवे आपल्याकडे काय होतं माहितीये का, एखादी अशी घटना घडते आणि मग सरकार त्याला डिपार्टमेंट पकडतो, पोलीसमध्ये नेतो, चौकशी लागते. मग पोलीस कोर्टात नेतात आणि कोर्टाच्या डिपार्टमेंटच्या अशा वाऱ्या चालू होतात. समाज काही दिवस रस्त्यावर येतो, मेणबत्त्या घेतो, आवाज उठवतो. नंतर कार्यक्रम शांत होतो आणि सरकार पुन्हा स्वतःच्या पैशांनी ह्या माणसाला 10-20 वर्ष जगवतो आणि त्याच्यानंतर त्याचा निर्णय येतो की ह्याला फाशी द्या किंवा ह्याला जन्मठेप द्या. परंतु ह्याचा आदर्श अनेक लोक घेतात पुढील काळामध्ये आणि परत अशा घटना घडतात या राज्यामध्ये. पहा ना तुम्ही, छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आमच्या. शिक्षा एवढ्या कठीण होत्या, शिक्षा एवढ्या भयानक होत्या की त्या शिक्षा ऐकल्या तरी सुद्धा माणसाच्या अंगावर थरथर असा काटा यायचा, माणूस घाबरून जायचा. एखादी घटना घडायला किंवा एखादी घटना घडवायलाच माणसं तयार त्या शिक्षा ऐकून होत नव्हते. एवढे भयंकर क्रूर शिक्षा होत्या. आठवा तो टकमक टोक. शिक्षा एखाद्याने केली किंवा एखाद्याने गुन्हा केला तर टकमक टोकावर कल्लोळ केला जायचा, हातीच्या पायाखाली दिलं जायचं, तोपेच्या तोंडी दिलं जायचं. अशा अनेक शिक्षा अत्यंत भयंकर होत्या. आणि त्यामुळे ह्या स्वराज्यामध्ये त्यावेळेस कोणताही नराधाम, तुम्ही उदाहरण ऐका आमच्या चौरंगा केलेलं त्या राजाच्या पाटलाचं. एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीवर त्यांनी अत्याचार केला आणि महाराजांनी त्याचा भर चौकात चौरंगा केला. आपल्याकडे सुद्धा शिक्षा अशी कडक झाली पाहिजे. अशी एखादी घटना करत असताना त्या नराधामाचा भर चौकात चौरंगा करा किंवा त्याला फाशी द्या किंवा त्याला एन्काउंटर करा. कारण ह्या माणसाकडे बघून पुन्हा अशी कोणती घटना घडणार नाही. कारण पुन्हा